श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे। जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावाच लागेल। हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृपक्ष लागलेला आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला कोणते असे विशेष उपाय किंवा सेवा करायच्या आहेत। तर पितृदोषाचा त्रास होत असेल तर त्यांचे निवारण करण्यासाठी पितृपक्ष सर्वोत्तम मानला जातो। पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत, तसेच श्राद्धाचे किती प्रकार असून ते नक्की कोणासाठी आहेत त्याबद्दल आज आपण माहिती पाहूया। तर रामायण आणि महाभारत यामध्ये पितृपक्ष, श्राद्ध आणि तर्पण यांचा उल्लेख आहे की पितृपंधरवड्यात आपले पूर्वज धर्तीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात। दोष निवारण करण्यासाठी ज्योतिष शास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तर पुराण शास्त्रात 3 ऋण सांगितले आहेत। पहिला देव ऋण, दुसरा ऋषी ऋण व तर तिसरा पितृ ऋण। तुम्हाला या ऋणासंदर्भात काही करायचे असेल तर पितृपंधरवडा हा अत्यंत उत्तम काळ मानला जातो। म्हणजे पितृ ऋणामधून आपल्याला जर थोडेफार मुक्त व्हायचं असेल तर हा पंधरवडा भरपूर महत्त्वाचा मानला जातो की जी त्यांच्या सेवा करून आपण त्याच्यातून थोडे मुक्त होऊ शकतो। तर पितृपक्षात कावळ्याला भोजन देणे अत्यंत महत्त्वाचे असते। पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते। एक पान गच्चीत ठेवून कावळ्याला ते खाण्यासाठी बोलावले जाते। शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे हे अत्यंत शुभ असून तुम्हाला दोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळते। आपण कळत न कळत निसर्गाचे संरक्षण देखील करत असतो। निसर्गाच्या संरक्षणाचा भार कावळ्यावर असून ऋषी मुनींच्या मतानुसार आपले पूर्वज कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात। या काळात मादी कावळा पिल्लांना जन्म देते आणि त्यांना पौष्टिक आहारांची गरज असते। कावळा प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण कावळा पृथ्वी स्वच्छ ठेवण्यात मोलाची कामगिरी पार पाडतो। पिंपळ, वड यांसारख्या बहुउपयोगी वृक्षांचे पुनरुत्पादन कावळ्यांच्या मार्फत होत असते, म्हणून तर कावळ्याला शनीचे प्रतीक मानतात। तर पिंपळ आणि वड या 2 वृक्षांना शास्त्रात खूप महत्त्व आहे। धार्मिक विधी आणि पर्यावरणासाठी हे वृक्ष फार महत्त्वाचे आहेत। पिंपळ 100% ऑक्सिजन देतो आणि प्राणवायूशिवाय आपण जगू शकत नाही। त्यामुळे कावळ्यांना जीव घालून आपण निसर्ग ऋण देखील कमी करत असतो। तर पितृदोष दूर करण्याचे उपाय म्हणजे यंदा तब्बल 18 वर्षानंतर पितृपंधरवड्यात कन्या राशीत केतू सोबत सूर्य असणार आहे। ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग जुळून येतो आहे त्यांनी केशर घातलेले खीर तयार करून त्यांचे दान द्यायला हवे। जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर या उपायांसह दान धर्म करा, तुमचा पितृदोष नक्की कमी होईल। गर्भाद्वारे काळे तीळ पाण्यात मिसळून दक्षिण दिशेला अर्पण केल्यास पूर्वज प्रसन्न होतात। तसेच काही विशेष तिथीमध्ये श्राद्ध केल्यास पितृदोषातून आपल्याला मुक्ती मिळत असते। तर पितृपक्षातील श्राद्धाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत। पंचमी श्राद्ध, ज्या पूर्वजांचा मृत्यू अविवाहित स्थितीमध्ये आणि पंचमी तिथीला झाला आहे त्यांचे श्राद्ध पंचमी तिथीला केले जाते। नवमी श्राद्ध, नवमी तिथीला मातृनवमी असे म्हणतात। या तिथीला श्राद्ध केले असता कुळातील दिवंगत महिलांचे श्राद्ध केले जाते। चतुर्दशी श्राद्ध, ज्या नातेवाईकांचा अकाली मृत्यू झाला आहे त्यांचे श्राद्ध चतुर्दशी तिथीला केले जाते। सर्व पितृ अमावस्या, म्हणजे ज्या नातेवाईकांच्या मृत्यूची तिथी निश्चित माहिती नाही त्यांचे श्राद्ध सर्व पितृ अमावस्या या दिवशी केले जाते। जसे देवी देवता आपल्या घरी येतात आणि आपण त्यांचा आदर करतो, त्यांच्यासाठी खास भोजन तयार केले जाते, त्याचप्रमाणे पितृपंधरवड्यात आपले पूर्वज घरी येतात आणि आपण दिलेले भोजन ग्रहण करून तृप्त होतात, आपल्याला आशीर्वाद देतात। येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे। आणि जर कुणाला आपल्या कामातून टाइम जर मिळत नसेल, ड्युटीला जात असाल तर कमीत कमी आपण दही आणि भात एकत्र एका वाटीमध्ये बिना मिठाचा भात तयार करावा आणि तो गच्चीवरती ठेवून द्यावा।
म्हणजे कावळे किंवा इतर पक्षी देखील त्याला खाऊन जातील। असे केल्याने आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि या पितृ पक्षामध्ये या पंधरवाड्यामध्ये आपल्याला दक्षिणकडे तोंड करून डेली नित्य नियमाने एक संध्याकाळच्याला दिवा लावायचा आहे, तो म्हणजे आपल्या पितरांच्या नावाने। याने देखील आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।